पुढे शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीकडून हा इशारा देण्यात आलाय। 24 जानेवारीला आंदोलनावेळी प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन दिलं जाईल। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर केलं जाईल। शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 पैकी 10 जिल्ह्यांमधील समितींच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आणि यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विशाल पुजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, ही जी महत्त्वाची बैठक झालेली आहे यामध्ये नेमका कोणता निर्णय झालाय, पुढील त्यांची भूमिका कशी असेल? नक्कीच ऋतुजा, शक्तीपीठ महामार्गाला गेल्या अनेक वर्षभरापासून हा जो विरोध आहे तो विरोध होतोय। आता नवीन सरकार आल्यानंतर हे सरकार या शक्तीपीठ महामार्गाबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष होतं। 2 दिवसांपूर्वी या शक्तीपीठ महामार्गाला पर्यावरण विभागाने कुठेतरी प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव दिल्यानंतर हा महामार्ग जो आहे तो पुढे असाच रेटण्याचा प्रयत्न सरकार करते का, आणि याच्याच विरोधात आता शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती जी आहे ती आक्रमक झालेली आहे। शक्तीपीठ विरोधी महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आता 24 जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर हे आंदोलन एक इशारा असणार आहे, सरकारनं लवकरच याबाबत काहीतरी ठोस भूमिका जी आहे ती बजावावी असं एक हे आव्हान जे आहे ते या शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीकडून करण्यात आलेलं आहे। 24 जानेवारीला हे आंदोलन होणार आहे। जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक ऑनलाईन मीटिंग झाली। या संपूर्ण 12 जिल्ह्यातील 10 प्रतिनिधींची एक बैठक झाली। याच्या बैठकीमध्ये हे संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाबाबत चर्चा देखील झाली। तर या शक्तीपीठ महामार्गाला एकाच जिल्ह्यातून विरोध होतो असं सरकारकडून सांगण्यात होतं, असा आरोप जो आहे तो या महामार्ग समितीकडून करण्यात आलेला होता। मात्र सर्व जिल्ह्यातून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशी या अनुषंगाने या संपूर्ण मीटिंग ऑनलाईन बैठकीमध्ये चर्चा झाली। आणि या बैठकीतून एक सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा जो होता तो पर्यावरण विभागाने ग्राउंड सर्वे करून या प्रस्तावाला मंजुरी देणं गरजेचं होतं। मात्र तरी सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये प्रस्ताव जो आहे तो मंजूर केल्याचं एक कुठेतरी गंभीर बाब आहे, ती निदर्शनास या मीटिंगमध्ये चर्चा देखील झाली। आणि आता याच्याच विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती जी आहे ती आक्रमक होताना दिसते। 24 जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन करून या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाविरोधात भूमिका ठेवण्यात येणार आहे। सरकारला हा पहिला इशारा असणार आहे। जर का सरकार या संपूर्ण आंदोलनानंतरही ठोस भूमिका जर का मांडत नसेल तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडू असा या संपूर्ण समितीचा इशारा देखील पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्ग या संपूर्ण महामार्गाचा जो वाढता विरोध आहे तो विरोध कायम असल्याचं संपूर्ण चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे विरोध कायम आहे, आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। या संदर्भात सरकारची नेमकी आता काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।